नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. आपण चौबारी ह्या गावामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याची टाकी. नुकताच थोड्या वेळापूर्वी ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलंय त्यांचं असं म्हणणं आहे की ही टाकी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये तुटण्याच्या मार्शीवर, त्यामुळे कोणाचे जीवजगीत जाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे. संपूर्ण गाव आज ग्रामपंचायतच्या या ठिकाणी लढा देण्यासाठी नेमकं काही गावामध्ये राजकारण असतं, त्यामुळे काही उडवाउडवीचे उत्तर देखील देतात. परंतु जे खरं लोक आहेत, ज्या लोकांच्या संदर्भामध्ये हे आहे गावातील महिला आपल्या सोबत आहे, त्या महिलांशी काही चर्चा करूया. आपण त्या ग्रामपंचायतच्या या ठिकाणी उभे काय सांगणार, काय प्रश्न आहे तुमचा? आमचा प्रश्न असा आहे, गावात 3-3 महिने पाणी येत नाही आणि पावसाचं पाणी येते तर मुलाबाळांना खेळायला रस्ता नाही, घाण खूप आहे. पाण्याच्या टाक्याजवळ खूप घाण आहे. मुलांना असं चालायला शाळेचा रस्ता नाहीये गावामध्ये. अंगणवाडी आहे का इथं? अंगणवाडी आहे ना. तुम्ही या संदर्भामध्ये संपूर्ण गाव लोकांनी तक्रार केली होती का? तक्रार केलेली 2-3 वर्षापासून, पण कोणीच त्याचा आवाज जास्त उचलत नाही. 2-3च जण उचलता. मग आता सर्व गाव एकत्र आलेलं आहे. तुम्ही बघू शकता वारंवार या ठिकाणी तक्रार केल्यानंतर देखील ग्रामसेवक या दृष्टीकडे लक्ष देत आहे. किती वर्षापासून आपण या गावामध्ये राहतो? किती वर्षापासून? किती वर्ष झाले तुम्हाला? कायमच्या इथंच राहतात. कायमच्या इथं राहतात. गटरीमध्ये घाण आहेत. आमच्या अंगामध्ये जायला सोय नाही आहे आणि इकडून डाबा भरलेला आहे दोन्हीकडे. तुम्ही बघू शकता रस्त्याची सुविधा असेल, गटारीची सुविधा असेल, बिलकुल मिळत नाही असं देखील या ठिकाणी म्हणणे नाही. काय म्हणणार, काय काय समस्या आहे? आमच्या गलीमध्ये लाईट नाहीये, काही नाहीये, काय नाही. रस्ता आहे, डाबाचे पाणी, चाऱ्यामध्ये पाणी घुसून गेलं. मग आम्हाला रस्ता नाही जायला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो प्रश्न निर्माण झाला होता तो प्रश्न लाईटाचा होता, रस्त्यांचा होता, गटारीचा प्रश्न होता. असे अनेक प्रश्न जे आरोप लोक करत होते ते नेमका तो आरोप जो होता तो हा सिद्ध होताना या ठिकाणी दिसतोय का, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. तर काय सांगणार, काय प्रश्न असेल, काय सांगणार? आमच्या इथं प्यायचं पाणी नाहीये. आम्ही विकत पाणी आणून पिता आणि वापरायला सुद्धा पाणी नाहीये. गलीमध्ये सर्व घाण दिसते. मुलांना सुद्धा वापरायला जागा आणि आमच्या अंगणामध्ये गुडघे इथलं पाणी. आरोग्याच्या संदर्भात काय सांगणार? या ठिकाणी जे डास मच्छरामुळे या ठिकाणी आरोग्य मुलं, लहान लहान मुलं फिरतात, असे किडे चालतात तरी सुद्धा घाण साफ करत नाही. तुम्ही या संदर्भात ग्रामसेवक त्यांच्याशी तक्रार केली होती का? काय सांगणार? हो, केली होती, पण तरी कोणीच ध्यान देत नाही, लक्ष कोणीच देत नाही. आता तुमची काय भूमिका? आता यापुढे काय झालं पाहिजे, कुठली सुविधा मिळाली? आम्हाला फक्त पाणी वगैरे चांगलं पाहिजे, स्वच्छता पाहिजे गलीमध्ये आणि गटरी पण सुद्धा साफ पाहिजे आणि प्यायचं पाणी पण आम्हाला यायला पाहिजे. टाकी आमच्या तिकडे एक पाहिजे. तुम्ही बघू शकता ह्या चौबारी या गावामध्ये संपूर्ण जे गावकरी या ठिकाणी उपस्थित झाले. नेमकं खरंच या ठिकाणी असा प्रकार घडलाय का या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी या महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहे. पाण्याचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, गटरीचा प्रश्न असो, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आणि आपल्या कुंभकर्णाची झोपीचं सोंग घेणारे हे प्रशासन या ठिकाणी दिसतंय आणि प्रशासनाने कुंभकर्णाची झोप मोठ्या प्रमाणामध्ये घेते. या ठिकाणी कागदपत्र द्या, या ठिकाणी माहिती अधिकार टाका, पण कोणालाही या ठिकाणी जाग येत नाही असा प्रश्न या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये आणि चौबारी गावामध्ये येत आहे. येणाऱ्या काळामध्ये आता शाळा सुरू होते, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये, आणि जर एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. कॅमेरामॅन निलेश गोले, सजानी पवार, D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. रहिवासी वस्ती इकडे ना तशीच अशीच झाली इकडे. कसं चालतं या पोरे आता पावटी पडेल मग त्याला ना देते ना अजिबात पाय ठेवता येते मराठी शाळा एवढी घाणच तशी शनाटे. डोळ्या